हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा मीन्स जे LDC, UDC, डेप्युटी मॅनेजर क्लर्कसाठी उपयोगी होणार आहे फायनान्शियल अकाउंटिंगचा फोर्थ जो व्हिडिओ आहे तो कंप्लीट करत आहे आज, ज्याच्यामध्ये आपण इथे 25 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कव्हर करत आहे. अशीच कंटिन्यू सिरीज जर आपल्याला चालू ठेवायची असेल तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करणे गरजेचं आहे. जर तुम्ही लाईक कराल तेव्हा मला मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी ही सिरीज कंटिन्यू करणार. ठीक आहे. तर आज आपण फायनान्शियल अकाउंटिंगचे 25 इम्पॉर्टंट MCQs बघूया. तर असंच या सिरीजमध्ये आपल्याला मिनिमम 4000 प्लस MCQs कव्हर करायचे आहे. जर आपल्याला पूर्ण MCQs कव्हर करायचे आहे तर व्हिडिओला तुम्हाला लाईक करावं लागेल, कारण की जर तुम्ही लाईक कराल तेव्हाच बाकीचे सर्व व्हिडिओज मी बनवू शकणार. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब पण नाही केलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे. तर चला आज बघूया फायनान्शियल अकाउंटिंगचे क्वेश्चन्स. हे तुम्हाला सगळ्याच अकाउंट जितके पण अकाउंट्स रिलेटेड क्वेश्चन्स येतात किंवा अकाउंट रिलेटेड ज्या पण एक्झाम्स आहेत त्या सगळ्या एक्झामसाठी हे तुम्हाला क्वेश्चन्स जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. ठीक आहे. चला स्टार्ट करूया आपण. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड ऑफ चार्जिंग डेप्रिसिएशन. खालीलपैकी कोणती घसारा आकारण्याची पद्धत नाही आहे. आन्सर आहे फोर्थ असेट लाईफ सायकल मेथड. मालमत्तेचा जीवनचक्र पद्धत इज नॉट अ मेथड ऑफ चार्जिंग डेप्रिसिएशन. पण स्ट्रेट लाईन मेथड, रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड अँड डिप्लेशन मेथड या तिन्ही मेथड जे असतात त्या चार्जिंग मेथड्स असतात. ठीक आहे. जर नाही आहे तर ते आहे फोर्थ असेट लाईफ सायकल मेथड जी आहे ती चार्जिंग मेथड नाही. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड, अ रिसोर्स ओन बाय बिझनेस फॉर जनरेटिंग फ्युचर प्रॉफिट इज नोन ॲज. भविष्यात नफा मिळवण्यासाठी व्यवसायाकडील मालकीचा स्रोत म्हणजे. आन्सर आहे थर्ड असेट मीन्स मालमत्ता. ठीक आहे. इथे आपण डायरेक्ट आन्सर सांगत आहे कारण की आपला टाइम मॅनेजमेंट करायचा आहे म्हणून. नेक्स्ट, थर्ड, आउटवर्ड इनवॉइस इश्यूड ॲट अ सोर्स डॉक्युमेंट ऑफ. बाह्य बिल हे कोणत्या पुस्तकाचे मूळ दस्तावेज आहे. बघा, ऑप्शन आहे फर्स्ट परचेस बुक, सेकंड सेल्स बुक, थर्ड जर्नल अँड फोर्थ लेजर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेल्स बुक. ठीक आहे, विक्री पुस्तक. नेक्स्ट, फोर्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑफ अ कॅपिटल नेचर. खालीलपैकी कोणता व्यवहार भांडवली स्वरूपाचा आहे. आन्सर आहे इथे फोर्थ, वेजेस फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी. यंत्रसामग्री बसवण्याची दिलेली मजुरी इज अ कॅपिटल नेचर. ठीक आहे. नेक्स्ट, फिफ्थ, विच इज नॉट अ फंडामेंटल अकाउंटिंग ॲझम्पशन. खालीलपैकी कोणता मूलभूत लेखांकन गृहीतक नाही. आन्सर आहे मटेरियालिटी. महत्व गृहीतक इज नॉट अ फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग ॲझम्पशन, बट गोईंग कन्सर्न, कन्सिस्टन्सी आणि ॲकरल हे तीन जे आहेत ते ॲझम्पशन्स आहेत. ठीक आहे. मीन्स चालू स्थिती गृहीतक, सातत्य आणि उद्भव गृहीतक. नेक्स्ट, सिक्स, अन ऑब्लिगेशन विच मे ऑर मे नॉट अराइजेस. जी जबाबदारी उद्भवते शकते किंवा नाही ती म्हणजे. तर बघा, ऑप्शन आहे इथे आन्सर कॉन्टिजेंट लायबिलिटी. संभाव्य जबाबदारी इज नॉट मे अराइज. लायबिलिटी, एक्सपेन्सेस आणि असेट ह्या अराइज होतात. नेक्स्ट, सेवन्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅपिटल नेचर. खालीलपैकी कोणता भांडवली खर्च आहे. तर बघा, रिपेअर ऑफ मशिनरी नाही आहे, सॅलरी पण नाही आणि रेंट पण नाही. आता आन्सर आहे नन ऑफ द अबव. नेक्स्ट, एट, मेथड इज सुटेड फॉर माइन्स, ऑइल वेल एक्सेट्रा. ही पद्धत खाली तेल कूप यासाठी उपयुक्त आहे. आन्सर आहे फोर्थ डिप्लेशन मेथड, शिंता पद्धत ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट, नाइन्थ, विच अकाउंट हॅज अ क्रेडिट बॅलन्स. कोणत्या खात्यात शिल्लक क्रेडिट मध्ये असतो. आन्सर आहे सेकंड लोन अकाउंट, कर्ज खात्यामध्ये. नेक्स्ट, टेन्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. खालीलपैकी कोणते महसूल खर्च आहे. तर बघा, ऑप्शन आहे रिपेअर, रेंट, सॅलरीज. म्हणून आन्सर येईल ऑल ऑफ द मीन्स दुरुस्ती, भाडे, पगार. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केला आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे. जर तुमचे लाईक्स वाढले तेव्हा आपण ही सिरीज कंटिन्यू अशीच करू शकणार, अदरवाईज नाही. ठीक आहे. नेक्स्ट, 11, ट्रायल बॅलन्स सर्व व्हॉट पर्पज. तपासणी ताळेबंद कोणत्या हेतूसाठी तयार केला जातो. बघा, ऑप्शन आहे अरिथमॅटिकल ॲक्युरेसी, सेकंड बेस फॉर फायनल अकाउंट, थर्ड हेल्प्स इन लोकेटिंग एरर अँड फोर्थ ऑल ऑफ द अबव. आन्सर आहे वरील सर्व. मीन्स गणितीय अचूकता, अंतिम खात्याचा पाया आणि चुका शोधण्यास मदत करते. नेक्स्ट, 12th, विच कन्सेप्ट ॲज्युम आयडेंटिफाईज बिझनेस लाईफ. कोणते संकल्पना व्यवसाय अनिश्चित काळ चालेल असे गृहीत धरते. आन्सर आहे इथे थर्ड गोईंग कन्सर्न, चालू स्थिती. नेक्स्ट, 13,
लॅपटॉप परचेस रॉंगली डेबिटेड टू परचेस अकाउंट इज अ एरर ऑफ. ऑफिससाठी खरेदी केलेला लॅपटॉप चुकीने खरेदी खात्यात लिहिला गेला, ही कोणती चूक आहे? तर बघा ऑप्शन आहे, करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, प्रिन्सिपल मीन्स तत्वांची चूक आहे ते. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सकोसाठी अकाउंट्सची पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सर्व सब्जेक्ट कव्हर्स आहेत जे महाट्रान्सको एलडीसी साठी तुम्हाला खूप कामात येणार आहे. याच्यामध्ये 7,000 प्लस एमसीक्यू कव्हर आहे आणि इंग्लिश आणि मराठी. ठीक आहे. खूप चांगला सपोर्ट केला या पीडीएफनी. सिडको अकाउंट क्लर्क साठी खूप मुलांनी ही परचेस केली आहे आणि त्याचा रिझल्ट पण त्यांना मिळालेला आहे. मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स त्यांनी कव्हर केलेले आहे यामधून. तर ही पीडीएफचा आपल्याला एक ॲडव्हान्टेज आहे की ही पीडीएफ आपल्याला खूप इम्पॉर्टंट असणार आहे. मीन्स आपल्याला कोणता अदर सोर्स करायची गरज नाही. पीडीएफ मधनं जर तुम्ही करत आहे तर खूपच चांगलं राहणार आहे. आणि कंबाईन आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये, तर ते आणखी चांगलं आहे. जे इंग्लिशमध्ये देतात ते मराठीमध्ये वाचून सुद्धा त्याचे आन्सर्स आपल्याला मिळू शकतात. ठीक आहे. पण प्रॅक्टिससाठी ही खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा 14 क्वेश्चन आहे, विच बुक इज द बोथ जर्नल अँड लेजर. खालीलपैकी कोणते पुस्तक जर्नल व लेजर दोन्ही आहे? आन्सर आहे थर्ड, कॅश बुक. रोकड पुस्तक जे आहे ते आहे. ठीक आहे. ज्यांना पण ही पीडीएफ हवी असेल, इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही तिथनं परचेस करू शकता. नेक्स्ट 15, मशीन 1,50,000 रिड्युसल 10,000 WDV 10%. ठीक आहे. डेप्रिसिएशन इन थर्ड इयर. बघा मशीन 1,50,000, शिल्लक मूल्य 10,000, घट मूल्य पद्धतीने 10% दराने 3 वर्षाचे घसारा काय असेल? तर आपल्याला इथे 3 वर्षाचा WDV मेथडने आपल्याला काय करायचं आहे, डेप्रिसिएशन काढायचं आहे. तर इथे 1,50,000वर 10,000चा जर शिल्लक मूल्य आणि 10%नी काढला तर इथे जो येतो तो येतो 12,150. ठीक आहे. याचे कॅल्क्युलेशन्स असे जे प्रॉब्लेम्स आहे त्यासाठी आपल्याला स्पेशल पीडीएफ आहे, ज्याच्यामध्ये फॉर्म्युले आणि अकाउंट बेस पूर्ण क्वेश्चन सोल्युशन सोबत दिलेले आहे. त्याची प्राइस आहे 50. ज्यांना ती पाहिजे असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथे मेसेज करून घेऊन घ्या आणि अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते तिथनं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. नेक्स्ट 16, मशीन 90,000 प्लस एक्सपेन्सेस 10,000, रिड्युसिबल 20,000, लाईफ 8 years, SLM डेप्रिसिएशन इक्वल्स टू. बघा मशीन 90,000, भांडवली खर्च 10,000, शिल्लक 20,000, आयुष्य 8 वर्ष, सरळ रेषा पद्धतीने घसारा किती? तर याचं जर करेक्ट आन्सर काढला तर याचा आन्सर येते सेकंड 10,000. याचं तुम्ही सोल्युशन बघा, सॉल्व्ह करा आणि त्याच्यानंतर आन्सरला चेक करा. Next 17, capital on 1/1/23 is equal to 24,000. Capital on 31st December 2023 equals to 12,000. Profit 6,000. Fresh capital 1,200. Drawing equals to. तर बघा ड्रॉइंगचं जे आन्सर येईल ते येईल इथे 19,200 हे आन्सर येणार आहे. फॉर्म्युला बेस्ड पीडीएफ आहे, त्याच्यामध्ये याचे सोल्युशन्स पूर्ण दिलेले आहेत. ते सॉल्व्ह करून तुम्ही याचे आन्सर्स काढा. इथे जर आपण म्हटलं की हा खूप लेंदी क्वेश्चन चालला जाईल. ठीक आहे. नेक्स्ट 18, वेजेस 10,000 पेड फॉर इन्स्टॉलमेंट ऑफ मशिनरी, एंट्री विल बी. बघा यंत्र बसवण्यासाठी मजुरी 10,000 दिली, योग्य नोंद कोणती आहे? आन्सर आहे थर्ड, मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. नेक्स्ट 19, क्रेडिट बॅलन्स ऑफ नॉर्मल अकाउंट इंडिकेट, नाममात्र खात्यात क्रेडिट शिल्लक काय दर्शवतो? आन्सर आहे थर्ड, इन्कम, उत्पन्न दर्शवतो. नेक्स्ट 20, विच इज अ कॉन्ट्रा एंट्री इन अ कॅश बुक. खालीलपैकी कोणती नोंद विरोधी मीन्स कॉन्ट्रा एंट्री आहे? आन्सर आहे थर्ड, चेक रिसिव्ड नाऊ डिपॉझिट इन बँक, पूर्वी मिळालेला धनादेश बँकेत जमा करणे इज अ कॉन्ट्रा एंट्री ऑफ कॅश बुक. नेक्स्ट 21, गुड्स परचेस 60,000, पेड 45,000, डिस्काउंट 9,000 अँड ट्रेड डिस्काउंट पर्सेंट इक्वल्स टू. बघा खरेदी किंमत 60,000, भरलेले 45,000, सूट 9,000, व्यापारी सवलत किती टक्के? आन्सर आहे इथे 10%. ठीक आहे. फॉर्म्युला लावून तुम्हाला इथे काय करायचं आहे, पर्सेंटेज काढायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट 22, विच इज एरर ऑफ ओमिशन. खालीलपैकी कोणती घसरलेली चूक मीन्स ओमिशन आहे? आन्सर आहे इथे थर्ड, सेल्स जर्नल नॉट पोस्टेड टू सेल्स अकाउंट, विक्री जर्नलचे एकूण विक्री खात्यात पोस्ट न करणे. ठीक आहे. नेक्स्ट 23rd, क्रेडिट सेल ऑफ 600 टू अमीर रेकॉर्डेड इन परचेस बुक रेक्टिफिकेशन. बघा अमीरला 600 विक्री खरेदी पुस्तकात लिहिली, दुरुस्ती काय आहे? आन्सर आहे थर्ड, अमीर डेबिटेड 1,200 रुपीज. नेक्स्ट 24, मशिनरी 5,000 परचेस ओमिटेड. ठीक आहे. परचेस ओमिटेड रेक्टिफिकेशन एंट्री. बघा 5,000 ची मशीन खरेदी
विसरली दुरुस्ती नोंद कोणती? आन्सर आहे फर्स्ट मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. नेक्स्ट 25 goods purchased from A for 2000 passed through sales book. The rectification of this error result in A कडून खरेदी केलेल्या 2000च्या वस्तू विक्री पुस्तकात लिहिल्या गेल्या. या चुकीच्या दुरुस्ती केल्यास परिणाम काय होईल? आन्सर आहे फोर्थ डिक्रीज इन ग्रॉस प्रॉफिट, एकूण नफ्यात घट होईल. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सकोच्या पूर्ण बुक्स अवेलेबल आहे, मॉक टेस्ट, फॉर्म्युला बेस्ड पीडीएफ, मराठी, त्याच्यानंतर सगळ्याच ए टू झेड ज्या अकाउंटच्या सेपरेट बुक्स आहेत त्या सुद्धा अवेलेबल आहे. जर ऑल इन वन बुक परचेस करतो म्हटलं तर त्याची प्राइस आहे 750. मॉक टेस्ट 10 मॉक टेस्ट कम्प्लीट सोल्युशन्स त्याची प्राइस आहे 150 आणि फॉर्म्युला आणि प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स आहे त्याची प्राइस आहे 50. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत प्रिपरेशन चालू नाही केलं आहे त्यांनी पीडीएफ घेऊन प्रिपरेशन चालू करा, कारण की चान्स एकदाच येतो आणि चान्स मिस नाही करायचा आहे. त्याच्यामुळे एक्झाम कधी पण येऊ, आतापासून जर प्रिपरेशन केले तर एक्झाम पर्यंत नक्कीच आपण पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करू. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.